हॅलो फ्रेंड्स, कलोपासकच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते. या भागात आपण ही सुंदर मोठी थोडी मोबाईल बॅग करणार आहे. तुम्हाला जर अशीच लहान करायची असेल तर मी 3.5 mm सुईनी केलं आहे. तुम्ही 2.5च्या सुईनी केलं तर बरोबर साधारण आपली नेहमीची जशी फक्त मोबाईल ठेवण्याची बॅग असते तशी बॅग होईल. पण ही मी फक्त मोबाईलसाठी केलेली नाही आहे. ही अशी मल्टीपर्पज किंवा मल्टी स्पेशालिटी म्हणू शकतो आपण, अशी बॅग आहे. यात आपण काय काय स्पेशल केलं आहे पहा. इकडचा हा जो मुख्य खण आहे हा आपण खास याच्यासाठी ठेवला आहे. हा खण आपण यात काय काय ठेवलं आहे बघा. हे इथे एक वेगळा कप्पा केलेला आहे एवढ्या उंचीचा, साधारण 6 इंचाचा. तर त्याच्यात आपण अशी आपले कार्ट ठेवण्याची जी बॅग असते ती ठेवू शकतो. मोबाईल अगदी मोठा चांगला कव्हरवाला असला तरी तो सुद्धा ठेवू शकतो. अशा यात एक मोठा आणि एक दोन असे एक लहान असे कप्पे आहे. इथे जे बाहेरचा कप्पा आहे हा एक, यात हा मोठा कप्पा तर आहेच, यात तुम्ही डायरी ठेवू शकता अशी छोटीशी. हा स्पेशल खण आपण गॉगल ठेवण्यासाठी केला आहे पहा. छान असा साईडनी आपण एक खण केला आहे गॉगल ठेवण्यासाठी. नंतर इथे आपण एक छोटीशी अशी पर्स दिलेली आहे त्याला साईडला. इथे बटन लावलेलं आहे आणि या पर्समध्ये स्पेशली अशी थोडीशी चिल्लर आपण ठेवतो आपल्याजवळ तशा टाईपची आहे. 400-500 रुपये. तर अशी ही सुंदरशी बॅग. आणि ही परत पर्स अशी तुम्ही लटकून बाहेर ठेवू शकता. जर त्यात काही असं मेकअपचं वगैरे सामान असेल फक्त, तर पैसे वगैरे असतील तर अशी आतही ठेवू शकता आणि छान बटन लावल्यामुळे ती सेफ राहते. इथे गॉगल ठेवण्याची जागा आहे. पेन ठेवू शकता तुम्ही, गॉगल नसेल तर चष्मा ठेवू शकता. आणि इथे आपल्याला बटन दिलेलं आहे एक, त्यामुळे आपण मस्त आतमधल्या सगळ्या वस्तू सुरक्षित राहू शकतात. साधारण 100 ग्रॅममध्ये झालेली ही बॅग आहे. त्याची जर तुम्ही लांबी बघाल तर 12 इंच लांब चांगली केलेली आहे आणि रुंदी घेतली तर ती साधारण 7 इंच आहे. तर अशी ही सुंदर लांब रुंद मोठी बॅग आहे आणि खूप छान याचा आपण स्टर्डी असा पट्टा घेतलेला आहे. तुम्हाला मी मागच्याही मोबाईलमध्ये शिकवलं होता, मोबाईल कव्हर घेतला पण तेव्हा. यात आपण परत शिकलो आहे की हा स्टर्डी असा छान पट्टा कसा करायचा. आणि तो पट्टा आपण इथपासून जोडला आहे त्यामुळे खूप पक्कं झालं आहे सगळं. आतमध्ये 2 खण ठेवले आहेत जसे तुम्हाला मी दाखवलं. हा एक स्पेशल खण आहे आणि शिवाय मोठा पूर्ण आतपर्यंत आहेच. तर अशी ही बॅग खूपच सुंदर दिसेल. हा जो ग्रॅनी स्क्वेअर केला आहे हा मुद्दामून मी वेगळा केला आहे. नेहमी आपण फुलांचे ग्रॅनी स्क्वेअर खूप केले आहेत आत्तापर्यंत, पण हा जो केला आहे आपण तो मोझॅईक स्टाईल किंवा मोझॅईक डिझाईनचा केलेला आहे. आणि त्या मोझॅईक डिझाईनचा ग्रॅनी स्क्वेअर आपण पहिल्यांदाच करतो आहे. तर इतका सुंदर हा दिसतो आपण शेडिंगमध्ये केलं की. तर तुम्ही असा करू शकता. याहून लहान थोडा हवा असेल कोणताही दुसराही ग्रॅनी स्क्वेअर लावू शकता, म्हणजे हा एक कप्पा तयार होण्यासाठी. इथे फक्त मी एक त्याला बटन दिलेलं आहे आणि या पर्सला सुद्धा एक बटन दिलं आहे छोट्या. आणि शिवाय आपल्याला हवं असेल इथे मोठं बटन दिलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर या आतल्या पर्सला चेन लावू शकता तुम्ही. माझ्याजवळ फक्त आत्ता अवेलेबल नव्हती म्हणून मी लावली नाही, पण तुम्ही चेन लावू शकता आणि खूप सुंदर अशी आपली ही मोबाईल बॅग तयार होऊ शकते. मोबाईल बॅग नाही, ही नुसती मल्टीपर्पज बॅग आहे किंवा आपण म्हणू शकतो मल्टी कंपार्टमेंट्स किंवा मल्टी स्पेशालिटी बॅग आहे. आणि अशी ही सुंदर बॅग करायला तुम्हाला नक्कीच खूप आवडेल. चला तर पटकन आपण पॅटर्न पाहू आणि करायला सुरुवात करू. जसं तुम्हाला मी सांगितलं की याच डिझाईनची पण तुम्हाला लहान करायची असेल, म्हणजे नुसतं मोबाईल राहील अशी, तर तुम्ही असंच्या असं पूर्ण फक्त 2.5 किंवा 1.75 mmच्या सुईनी करू शकता. म्हणजे आपल्या नेहमीच्या मोबाईलच्या साईजची बॅग तयार होईल. सुंदर असं याचं आपण कव्हर केलेलं आहे झाकण, त्यामुळे पूर्ण बॅगच अशी वेगळी आहे आणि खूप तुम्हाला आवडेल याची खात्री आहे मला. चला तर पटकन पॅटर्न पहा आणि करायला सुरुवात करा. या मोबाईल बॅगसाठी आपण या पिवळ्याच्या 5 शेड्स घेतल्या आणि सुई घेतली आहे 3.5 mmची. सुरुवात करू आपण पांढऱ्यानी आणि असे थोडे थोडे डार्क करत जायचे आपल्याला. पण पांढऱ्यानंतर हा घेतला तर याच्यात आणि पांढऱ्यात काही फरकच नाही जाणवत, म्हणून मध्ये आपण हा घेऊ, मग पिवळा, फिक्का, मग हा पिवळा आणि मग हा केशरी. तर या क्रमाने घेणार आहे आपण. सुरुवात पांढऱ्या रंगाने करू. मॅजिक लूपमध्ये 3 डबल क्रोशे 2 चेन असं 4 वेळा करायचं आहे आपल्याला. तर मॅजिक लूप केलं बोटावर पांढऱ्या दोऱ्यानी, टाका काढला आणि आता पहिला डबल क्रोशे 3 चेनचा, 1 2 3. 2 डबल क्रोशे आणखीन, 1 2. 2 चेन,
1 2 अगेन 3 डबल क्रोशे, 3 डबल क्रोशे, 2 चेन, असं 4 वेळा करायचं आहे. डबल क्रोशे 2, डबल क्रोशे 3, चेन 2. रिपीट दिस 2 मोर टाइम्स. 3 डबल क्रोशे, 2 चेन, असं 4 वेळा केलं. शेवटच्या 2 चेन करते मी. आणि आता मॅजिक लूप बंद करून घ्या हा दोरा ओढून आणि पहिल्या टाक्याशी जोडून हा राऊंड पूर्ण करू आपण. तर पहिला डबल क्रोशे म्हणजे 3 चेनचा होता, त्यामुळे या तिसऱ्या चेनशी जोडू आपण आणि स्लिप स्टिचनी हा राऊंड पूर्ण झाला. आता दुसरं 2-2 राऊंड एका रंगाने करायचे आहेत. तर पहिला राऊंड झाल्यावर असं दिसतं आपलं. दुसऱ्या राऊंडसाठी स्लिप स्टिचनी पुढच्या 2 चेनच्या गॅपमध्ये घेऊ आपण टाका. स्लिप स्टिच 1, स्लिप स्टिच 2, स्लिप स्टिच 3. 3 स्लिप स्टिच केल्या आणि आपण पुढच्या 2 चेनच्या गॅपमध्ये घेतला टाका. आता इथे एक शेल करा, म्हणजे 3 डबल क्रोशे, 2 चेन, 3 डबल क्रोशे. पहिला डबल क्रोशे पुन्हा आपण 3 चेनचा केला. सो डबल क्रोशे 3, चेन 2, डबल क्रोशे 3 इन द सेम चेन 2 स्पेस. 2 चेनच्या स्पेसमध्येच 3 डबल क्रोशे, 2 चेन, 3 डबल क्रोशे केले. इज इट ओके? मग एक चेन करा आणि पुढच्या गॅपमध्ये पुन्हा असा शेल 3 डबल क्रोशे, 2 चेन, 3 डबल क्रोशे. मध्ये फक्त एक चेन करायची. डबल क्रोशे 3, चेन 2, डबल क्रोशे 3 इन चेन 2 स्पेस, चेन 1. रिपीट दिस 4 टाइम्स. 4 वेळा करायचं आहे. 2 चेन, पुन्हा यात 3 डबल क्रोशे. 2दा शेल झाल्यावर पुन्हा एक चेन, परत यात 3 डबल क्रोशे, 2 चेन, 3 डबल. शेवटची एक चेन केली आपण. 3 डबल क्रोशे, 2 चेन, 3 डबल क्रोशे, मध्ये एक चेन आणि पुढच्या पहिल्या डबल क्रोशेसोबत म्हणजे तिसऱ्या चेनशी आपण स्लिप स्टिचनी जोडतोय. आता हा आपण दोरा कापून घेऊ. हा चौकोन झाला आहे आपला 2 राऊंड करून. आता पुढचा राऊंड आपण या रंगाने करू. तर एक स्लिप नॉट करून घ्या आणि कॉर्नरला आपण हा रंग जोडू. प्रत्येक वेळेस नवीन रंग आपण या कॉर्नरला जोडणार आहे. कुठल्याही एका कॉर्नरला हा रंग जोडला. आता इथे शेलवर शेल करायची, म्हणजे काय, 3 डबल क्रोशे, 2 चेन, 3 डबल क्रोशे, असं या 2 चेनच्या स्पेसमध्ये. डबल क्रोशे 3, चेन 2, डबल क्रोशे 3, 3 डबल क्रोशे, 2 चेन, 3 डबल क्रोशे, असं आपण 2 चेनच्या स्पेसमध्ये केलं, म्हणजे शेलवर शेल म्हणतो त्याला आपण. आता एक चेन करा. आता पहिले 2 राऊंड तर आपले पूर्ण नेहमीच्या ग्रॅनी स्क्वेअर पॅटर्नप्रमाणेच होते. इथून आता थोडं वेगळं आहे. तर काय वेगळं आहे लक्ष ठेवा. आता ही जी 1 चेनची गॅप आहे, इथे आपल्याला 3 डबल क्रोशे करायचे असतात. तर त्यापैकी आपण पहिला डबल क्रोशे केला. दुसरा डबल क्रोशे न करता त्याऐवजी ट्रिबल करणार आहे, म्हणून 2 वेढे घेतले. ट्रिबलही इथे गॅपमध्ये नाही, तर हे जे त्याच्या खाली 3 डबल क्रोशे पहा, 1 2 3, त्यातल्या दुसऱ्या म्हणजे मधल्या डबल क्रोशेसोबत फ्रंट पोस्ट ट्रिबल करायचा आहे. मग फ्रंट पोस्ट ट्रिबल करायचा आहे म्हणून सुई कशी घातली बघा. 2 वेढे घेतले, मधल्या खांबाला लपेटून सुई मागून अशी पुढे आणली. दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढला. 4 टाके आहेत सुईवर. दोऱ्याचा वेढा घेऊन 2 टाक्यातून काढायचं. परत दोऱ्याचा वेढा घेऊन 2 टाक्यातून आणि पुन्हा एकदा दोऱ्याचा वेढा घेऊन 2 टाक्यातून. हा झाला फ्रंट पोस्ट ट्रिबल. मग परत त्याच गॅपमध्ये ही जी 1 चेनची गॅप आहे, इथेच पुन्हा एक डबल क्रोशे. दोऱ्याचा वेढा घेऊन त्यात टाकलं, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं. 3चे 2, साधा डबल क्रोशे, 2चा 1. म्हणजे आपण एक डबल क्रोशे केला, एक फ्रंट पोस्ट ट्रिबल आणि मग परत त्यात एक डबल क्रोशे. आता एक चेन करा आणि परत शेलवर शेल, कॉर्नर असल्यामुळे शेलवर शेल, म्हणजे 3 डबल क्रोशे, 2 चेन, 3 डबल क्रोशे. डबल क्रोशे 3, चेन 2, डबल क्रोशे 3 ॲट कॉर्नर, चेन 2, डबल क्रोशे 3. आणि एक चेनच्या स्पेसमध्ये काय करायचं आहे ते फक्त वेगळं आहे, तर तेवढं तुम्ही लक्ष द्या. आता एक चेन करा आणि पुढची ही जी एक चेनची स्पेस आहे,
इथे काय करायचं आहे बघा आपल्याला, पहिले एक डबल क्रोशे, मग एक फ्रंट पोस्ट ट्रिबल, 2 वेढे घेतले, खालच्या ओळीत म्हणजे अगदी पहिल्या ओळीत, दुसऱ्या नाही, पहिल्या ओळीत एक रो सोडून खाली, म्हणून आपण ट्रिबल घेतोय डबल क्रोशेऐवजी. फ्रंट पोस्टसारखी खांबाला लपेटून सुईचं टोक समोर काढलं, दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढला, 4चे 3, 3चे 2, 2चा 1, हा झाला फ्रंट पोस्ट ट्रिबल. आणि मग त्याच एक चेनच्या गॅपमध्ये आता वर एक डबल क्रोशे करा. 3 डबल क्रोशे करतो त्याऐवजी 2 डबल क्रोशे तिथेच केले एक चेनच्या गॅपमध्ये, फक्त मधला जो डबल क्रोशे करायचा त्याऐवजी आपण फ्रंट पोस्ट ट्रिबल केला पहिल्या ओळीच्या, म्हणजे याच्या आधीची ओळ नाही, त्याच्याही आधीच्या ओळीत मधल्या खांबावर. परत एक चेन, पुन्हा इथे शेलवर शेल केला. आता एक चेन करून पुन्हा मध्ये काय करायचं बघा, 3 डबल क्रोशेऐवजी एक डबल क्रोशे, मग ट्रिबल, 2 वेढे घेतले आणि फ्रंट पोस्ट ट्रिबल. त्यामुळे या मधल्या खांबावर फ्रंट पोस्टसारखी सुई घालून टोक समोर काढलं, दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढला, 4 टाक्यात सुईवर, 4चे 3, दोऱ्याचा वेढा घेऊन 3चे 2 आणि मग दोऱ्याचा वेढा घेऊन 2चा 1, हा झाला फ्रंट पोस्ट ट्रिबल. नंतर एक डबल क्रोशे पुन्हा त्याच एक चेनच्या गॅपमध्ये, चेन 1, शेलवर शेल, पुन्हा एक चेन आणि मग परत इथे मधल्या ह्याच्यात तसंच एक डबल क्रोशे, एक फ्रंट पोस्ट ट्रिबल खालच्या ओळीत, आणि परत त्याच एक चेनच्या गॅपमध्ये एक डबल क्रोशे. म्हणजे 3च करायचे नेहमीसारखे, फक्त 3 डबल क्रोशे न करता एक डबल क्रोशे, एक फ्रंट पोस्ट खालच्या ओळीत आणि मग एक डबल क्रोशे. एक चेन केली आणि पहिल्या डबल क्रोशेशी म्हणजे तिसऱ्या चेनशी स्लिप स्टिचनी जोडून घेऊ. बघा हे जे यात असे 4 फ्रंट पोस्ट आल्यामुळे वेगळं डिझाईनला वेगळेपण जो आला आहे तो खूप सुंदर दिसतो. आता पुढचं तसंच 3 स्लिप स्टिच करा, याच्यावर शेलवर शेल करा. आता तिसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला एकदाच फ्रंट पोस्ट करावा लागला एका ओळीत. आता इथे मात्र एक चेनच्या 2 गॅप आहे पहा, ही पण एक चेनची स्पेस आहे, ही पण एक चेनची स्पेस आहे. मग दोन्हीकडे आपल्याला तसंच करायचं आहे. म्हणजे पहिला एक डबल क्रोशे, मग एक फ्रंट पोस्ट ट्रिबल, 2 वेढे घेतले आधीच्या ओळीत, पहा आता कुठे घेतला आपण, याच्या आधीची ओळ म्हणजे पिवळीच होती, पण त्याच्याही खालची म्हणजे पांढऱ्या ओळीच्या मधल्या डबल क्रोशेमध्ये फ्रंट पोस्टसारखी सुई घालून 4चे 3, 3चे 2, 2चा 1, मग एक परत साधा डबल क्रोशे त्याच गॅपमध्ये, चेन 1, हे मधलं सोडून द्यायचं. इथे परत तसंच, म्हणजे एक डबल क्रोशे, एक फ्रंट पोस्ट ट्रिबल मधल्या खांबावर, पुन्हा एक डबल क्रोशे त्याच गॅपमध्ये, मग एक चेन. बघा असं 2दा येईल आता फ्रंट पोस्ट डबल क्रोशे, एकदा 2दा, आणि मग परत शेलवर शेल. बघा हे असं दिसेल आपलं, 2दा फ्रंट पोस्ट येतो आता इथे. आता इकडे परत तसंच शेलवर शेल केला मी, एक चेन केली. आता ही एक चेनची गॅप आहे आणि ही पण आहे. या दोन्ही एक चेनच्या गॅपमध्ये आपल्याला तसंच करावं लागणार आहे. एक डबल क्रोशे एकदा दाखवते मी फक्त, एक फ्रंट पोस्ट ट्रिबल, 2 वेढे घेऊन खालच्या ओळीत फ्रंट पोस्ट ट्रिबल आणि परत त्याच गॅपमध्ये एक डबल क्रोशे, आणि असंच आता एक चेन करून पुढच्या 1 चेन स्पेसमध्ये, या 1 चेन स्पेसमध्ये तेच कॉर्नरला परत शेल आणि अशा 4ही बाजू पूर्ण करा. बघा पूर्ण राऊंड झाल्यावर असं दिसतं आपलं. 2-2दा प्रत्येक साईडनी फ्रंट पोस्ट डबल क्रोशे आले, इकडे 2, इकडे 2, इकडे 2. आता शेवटची एक चेन केली मी, स्लिप स्टिचनी जोडून घेऊ आणि हा दोरा कापून घेऊ. आता 2 राऊंड झाले या रंगाने. आता पुढचा रंग जोडायचा पुन्हा शेलमध्ये, 2 चेनच्या गॅपमध्ये आणि शेलवर शेल करा.
हा खूप फिका आहे, तो रंग जोडते मी, फिका पिवळा. 2 चेनच्या स्पेसमध्ये जोडला आणि इथे परत शेलवर शेल करायचा. म्हणजे 3 डबल क्रोशे, 2 चेन, 3 डबल क्रोशे. आता हा 5वा राऊंड आहे आपला. शेलवर शेल केला आणि आता इथे पहा 1 चेनच्या 3 गॅप आहे. 1 2 3. तर या तिन्ही गॅपमध्ये तुम्हाला असंच करावं लागेल. 1 डबल क्रोशे, मग मधल्या दाखवते मी तुम्हाला. आता 1 चेन केली, पुढच्या 1 चेनच्या गॅपमध्ये डबल क्रोशे, 1 इन चेन 1 स्पेस, देन फ्रंट पोस्ट ट्रिबल या टाक्यावर करावं लागेल. खाली जे 3 डबल क्रोशे असतात त्यातल्या मधल्या डबल क्रोशेवर फ्रंट पोस्ट ट्रिबल, मग परत त्याच 1 चेनच्या गॅपमध्ये 1 डबल क्रोशे, पुन्हा 1 चेन, परत इथे तसंच 1 डबल क्रोशे, 1 फ्रंट पोस्ट डबल ट्रिबल, म्हणून 2 वेढे घेतले आणि खालच्या ओळीत आता हा ट्रिबलच आहे इथे, तर याच्यावर आपल्याला ट्रिबल करावं लागेल. ट्रिबलवर ट्रिबल, फ्रंट पोस्ट ट्रिबल, मधला जो होता तो ट्रिबलच होता. पुन्हा 1 डबल क्रोशे त्याच गॅपमध्ये, 1 चेन. आता इथेही परत तसंच करायचं आहे. तर इथे काय कराल, 1 डबल क्रोशे, 1 फ्रंट पोस्ट ट्रिबल, 2 वेढे घेतले, या मधल्या टाक्यात घातलं. हा फ्रंट पोस्ट नाही आहे, साधा डबल क्रोशे होता, फक्त मधला फ्रंट पोस्ट आहे. फ्रंट पोस्ट ट्रिबल केलं 1 आणि त्याच गॅपमध्ये 1 चेनच्या 1 डबल क्रोशे, पुन्हा 1 चेन. म्हणजे आता इथे असे 3दा फ्रंट पोस्ट ट्रिबल आले, दिसलं आहे. आणि त्यापैकी एक मधला जो आहे तो फ्रंट पोस्टवर फ्रंट पोस्ट आला आहे, बाकी 2 जे आहेत ते डबल क्रोशेवर आले. आता परत या शेलवर शेल करा. मग परत या गॅपमध्ये 1 डबल क्रोशे, 1 फ्रंट पोस्ट ट्रिबल, 1 डबल क्रोशे. तो फ्रंट पोस्ट ट्रिबल इथे येईल या मधल्या खांबावर, साधा खांब आहे तो. आणि इथे जेव्हा कराल तेव्हा 1 डबल क्रोशे, 1 फ्रंट पोस्ट, तर तो फ्रंट पोस्ट या फ्रंट पोस्टवर येईल आणि 1 डबल क्रोशे. मग परत 1 चेन, इथेही तसंच. इथला फ्रंट पोस्ट कुठे येईल, या डबल क्रोशेवर, मग शेलवर शेल. तर असा पूर्ण राऊंड करून घ्या. 5वा राऊंड झाल्यावर आपलं असं दिसतंय बघा. आता परत आणखीन एक राऊंड याच रंगाने करायचा आहे. खरं कलरवाईज पाहिलं तर हा 2 नंबरवर घ्यायला पाहिजे होता, पण मग इतके दोन्ही फिके झाले असते, पांढरा आणि हा शेजारी, की तुम्हाला फ्रंट पोस्ट काय करते मी हे दिसलं नसतं व्हिडिओत बरोबर, म्हणून मी मध्ये तो रंग घेतला. अदरवाईज तुम्ही क्रमाने जो असा फिक्क्यापासून डार्क डार्क असा घ्या. आता हेही तसंच आहे दरवेळेस. आधी मी शेलवर शेल करून घेते. आता आपल्याला परत 1 चेनच्या 4 गॅप्स आहे पहा, 1 2 3 4. तर इथे 1 डबल क्रोशे, या मधल्या डबल क्रोशेवर फ्रंट पोस्ट आणि 1 डबल क्रोशे. इथे करताना काय होईल, 1 डबल क्रोशे, या फ्रंट पोस्टवर फ्रंट पोस्ट, आता इथे फ्रंट पोस्ट आहे, मग 1 डबल क्रोशे. तसंच इथे फ्रंट पोस्टवर फ्रंट पोस्ट येईल, इथे साध्या डबल क्रोशेवर फ्रंट पोस्ट येईल. तर असं आपल्याला करत जायचं आहे. 1 चेन केली मी, डबल क्रोशे 1, फ्रंट पोस्ट ट्रिबल, साधा डबल क्रोशेवर आहे आता हा, फ्रंट पोस्ट ट्रिबल आणि 1 साधा डबल क्रोशे त्याच गॅपमध्ये. आता पुढच्या 2 गॅपमध्ये काय आहे पहा, फ्रंट पोस्टवर फ्रंट पोस्ट येतो आहे. 1 डबल क्रोशे, 2 वेढे घेतले मधल्या टाक्यात, मग मधला फ्रंट पोस्ट आहे त्यामुळे फ्रंट पोस्ट ट्रिबलवर फ्रंट पोस्ट ट्रिबल येईल, असं 2दा होईल. आणि 1 साधा डबल क्रोशे त्याच गॅपमध्ये, 1 चेन, परत इथेही तसंच 1 डबल क्रोशे, 1 या फ्रंट पोस्टवर फ्रंट पोस्ट ट्रिबल, पुन्हा डबल क्रोशे. इथे मग 1 डबल क्रोशे, 1 या डबल क्रोशेवर फ्रंट पोस्ट ट्रिबल आणि 1 डबल क्रोशे, शेलवर शेल, असे 4ही बाजू पूर्ण करा. आता पुढचा राऊंड या रंगाने करू आपण. परत आपण जोडणार कुठे याला, तर शेलच्या 2 चेनच्या गॅपमध्ये, म्हणजे कॉर्नरला जोडून मी इथे शेल करून घेते. शेलवर शेल झाल्यावर आता बघा इथे 1 चेनच्या 1 2 3 4 5 गॅप आहे. मग त्यापैकी हे जे 3 मधले डबल क्रोशे आहेत त्या 3वर फ्रंट पोस्ट येणार आहे आणि इथे डबल क्रोशेवर. सगळं तसंच आहे. तर याचे 2 राऊंड आणि 2 राऊंड आपण आणखीन डार्क जो आहे केशरी रंग त्याचे करणार आहे. तर हे दोन्ही 4 राऊंड मी पूर्ण करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तर हा पहिला आता कसं करणार आपण, 1 डबल क्रोशे, मग फ्रंट पोस्ट ट्रिबल,
आणि परत त्याच गॅपमध्ये एक डबल क्रोशे, एक चेन, पुन्हा इथे तसंच, फक्त इथे काय येईल, फ्रंट पोस्ट ट्रिबलवर येईल. आणि मग परत 5 वेळा असं करायचं. इथे साध्या डबल क्रोशेवर येईल, शेलवर शेल. असे 2 राऊंड या केशरीनी म्हणजे पिवळ्यानी करा, आंबा कलर आहे, आणि पुढचे 2 राऊंड या केशरीनी करता. तर 4ही राऊंड करून दाखवते मग. बघा 8 राऊंड झाल्यावर असं दिसतं आहे आपलं. आता शेवटचे 2 राऊंड आपण या रंगाने करू. मी तुम्हाला म्हटलं होतं की डार्क केशरीनी या आणखीन 2 राऊंड करू, पण इथे जर रुंदी बघाल तुम्ही तर ऑलरेडी 6 इंचाच्या वर झाली आहे. त्यामुळे मोबाईल बॅग याहून मोठी नको पण आपल्याला, म्हणून आपण ते 2 राऊंड करायचं कॅन्सल करतो आहे. आणि त्याऐवजी आता एकच शेवटचा फायनल राऊंड या डार्क केशरीनी करू आपण. तर ते नेहमीसारखं आपण परत कॉर्नरला जोडून घेऊ आणि शेलवर शेल करू. आता हा शेवटचा राऊंड थोडा वेगळा आहे, एकदम वेगळा आहे आत्तापर्यंत केलेल्या राऊंडपेक्षा. तर आधी फक्त तुम्ही शेलवर शेल करून घ्या, मग पुढचं सांगते. शेलवर शेल झाला, एक चेन करूच नका आता, मध्ये कोणतीच चेन नाही. हा फायनल राऊंड आहे कारण शेवटचा. तर पहिला टाका सोडून द्या आणि पुढच्या 2 टाक्यामध्ये एक एक डबल क्रोशे करा. डबल क्रोशे 1, डबल क्रोशे 2. आता हा जो खालचा मधला टाका आहे, जिथे आपण फ्रंट पोस्ट करत असतो, तिथे एक फ्रंट पोस्ट ट्रिबल करा. तर 2 वेढे घेतले, मधल्या टाक्यामध्ये फ्रंट पोस्ट ट्रिबल केला. आता आपण हे 2 टाके पुढचे जे आहेत, हे गॅप सोडून द्यायची, गॅपमध्ये काहीच करायचं नाही आहे. या टाक्यामध्ये एक साधा डबल क्रोशे केला आणि पुढच्याही टाक्यात साधा डबल क्रोशे केला. पहा, हा फ्रंट पोस्ट आहे खरं केलं टाका, पण त्यावर सुद्धा आपण एक साधा डबल क्रोशे करत आहे. आता परत 2 डबल क्रोशे साधे झाले की पुन्हा फ्रंट पोस्ट ट्रिबल या खालच्या फ्रंट पोस्ट ट्रिबलवर, फ्रंट पोस्ट ट्रिबल. मग परत ही गॅप सोडून द्यायची आणि या 2 टाक्यात साधे डबल क्रोशे, एक डबल क्रोशेवर डबल क्रोशे आणि एक फ्रंट पोस्ट डबल क्रोशेवर फ्रंट पोस्ट ट्रिबलवर डबल क्रोशे. आता परत हा टाका सोडायचा, ही गॅप सोडायची आणि खाली जो म्हणजे पिवळ्याच्या खालची पहिली ओळ पिवळ्याची, तो जो फ्रंट पोस्ट ट्रिबल आहे त्यावर एक फ्रंट पोस्ट ट्रिबल करायचा. 2 डबल क्रोशे, एक फ्रंट पोस्ट ट्रिबल, अशी खरं आपली साधी ओळ आहे. फक्त ते कोणते टाके सोडायचे आणि कुठे डबल क्रोशे करायचा एवढं फक्त पहा. गॅप सोडली आपण, गॅपमध्ये काहीच नाही केलं, टाक्यातच करतोय जे काय करतोय ते. तर हे या पहिल्या टाक्यात आणि हा जो फ्रंट पोस्ट दिसतोय त्यावरही साधाच डबल क्रोशे केला आणि ही गॅप सोडून द्यायची, डायरेक्ट खालच्या फ्रंट पोस्टवर फ्रंट पोस्ट ट्रिबल करायचा. एक फ्रंट पोस्ट ट्रिबल, 2 डबल क्रोशे. आता 2 डबल क्रोशे कुठे करायचे, ही गॅप सोडायची, हा पहिला टाका आणि हा फ्रंट पोस्टचा, या दोन्ही याच्यावर साधे डबल क्रोशे करा. डबल क्रोशे 1, डबल क्रोशे 2. 2 डबल क्रोशे झाल्यावर एक फ्रंट पोस्टची वेळ आहे, म्हणजे मग फ्रंट पोस्ट कुठे कराल, तर हा जो खालचा फ्रंट पोस्ट आहे, फ्रंट पोस्ट ट्रिबलवर फ्रंट पोस्ट ट्रिबल. पुन्हा ही गॅप सोडली, या 2 टाक्यांवर एक एक डबल क्रोशे, एक डबल क्रोशेवर डबल क्रोशे आणि एक फ्रंट पोस्ट ट्रिबलचा टाका आहे त्यावरही डबल क्रोशे. लक्षात घ्या मुख्य फरक की हा राऊंड आपण पूर्ण टाक्यात करत आहे, गॅपमध्ये नाही. फक्त एक एक फ्रंट पोस्ट ट्रिबल करतोय, तो ट्रिबल फ्रंट पोस्टवर करतोय. आता 2 डबल क्रोशे झाल्यावर पुन्हा एक फ्रंट पोस्ट ट्रिबल, फ्रंट पोस्ट ट्रिबल, परत गॅप सोडायची, या 2 टाक्यात एक एक डबल क्रोशे, डबल क्रोशे 1, डबल क्रोशे 2. मग पुन्हा फ्रंट पोस्ट, हा डबल क्रोशे या फ्रंट पोस्टवर येतो हे लक्षात घ्या. आणि शेवटचा आणि पहिला हे फ्रंट पोस्टसुद्धा आपण फ्रंट पोस्टवर करत नाही आहे. हा जसा इथे फ्रंट पोस्ट केला तसाच आपण इथेही फ्रंट पोस्ट साध्या डबल क्रोशेवर करत आहे, फ्रंट पोस्ट ट्रिबल. आणि मग हे 2 टाके आहेत त्यापैकी आपण परत जसा इकडे 3 डबल क्रोशे होते, पण आपण 2च याच्यावर डबल क्रोशे केले, इकडचा पहिला सोडला, तसंच इथे सुद्धा आपण 2च डबल क्रोशेवर डबल क्रोशे करू. डबल क्रोशे 1, डबल क्रोशे 2 आणि तिकडचा शेवटचा सोडून देऊ आणि तिथे आता शेलवर शेल करू. 3 डबल क्रोशे, 2 चेन, 3 डबल क्रोशे. तर अशी आपली एक साईड होईल. तर अशा 4ही साईड करून घ्या. 3 डबल क्रोशे झाल्यावर पुन्हा पहिला टाका सोडला मी, पुढच्या 2 टाक्यात एक एक डबल क्रोशे करू.
डबल क्रोशे 1 2 आणि यानंतर फ्रंट पोस्ट ट्रिबल. तर फ्रंट पोस्ट ट्रिबल कुठे करायचा पहिल्यांदा या डबल क्रोशेवर आणि शेवटचा सुद्धा डबल क्रोशेवर. बाकी मधले सगळे फ्रंट पोस्ट ट्रिबलवर फ्रंट पोस्ट ट्रिबल. फ्रंट पोस्ट ट्रिबल झाला की 2 डबल क्रोशे ते कुठे करायचे गॅपमध्ये नाही, या पहिल्या टाक्यात आणि फ्रंट पोस्ट ट्रिबलच्या टाक्यात 1 आणि याच्यावर 1. 2 डबल क्रोशे झाल्यावर पुन्हा फ्रंट पोस्ट ट्रिबलची वेळ, तर तो फ्रंट पोस्ट ट्रिबल फ्रंट पोस्ट ट्रिबलवर. परत 2 डबल क्रोशे या टाक्यात आणि डबल फ्रंट पोस्टच्या टाक्यात. सगळं टाक्यात करायचं आहे आपल्याला, कुठलंच गॅपमध्ये करायचं नाही आहे या शेवटच्या राऊंडला. तर अशा पद्धतीने हा राऊंड पूर्ण करा. फ्रंट पोस्टवर फ्रंट पोस्ट खालच्या आणि वरच्या फ्रंट पोस्टवर साधा डबल क्रोशे. हा वरचा फ्रंट पोस्ट आहे, इथे साधा डबल क्रोशे. आता परत 2 डबल क्रोशे झाल्यावर एक फ्रंट पोस्ट, परत 2 डबल क्रोशे, डबल क्रोशे 2 फ्रंट पोस्ट ट्रिबल 1 अँड ॲट कॉर्नर शेल, फ्रंट पोस्ट ट्रिबल 2 डबल क्रोशे पुन्हा 1 2. हा दुसरा डबल क्रोशे येतो तो फ्रंट पोस्ट ट्रिबलच्या टाक्यावर येतो, हे लक्षात ठेवायचं. परत हे सगळं सोडायचं, मधली गॅप वगैरे. फ्रंट पोस्ट ट्रिबलवर फ्रंट पोस्ट. 2 डबल क्रोशे झाले की एक फ्रंट पोस्ट ट्रिबल, पुन्हा 2 डबल क्रोशे. अशा चारही बाजू पूर्ण करा आणि असे 2 चौकोन करून घ्या. हा एक झाला, असाच आपण आणखीन एक चौकोन करू. हा एक चौकोन आपला पूर्ण झाला आहे, मोझॅक ग्रॅनी स्क्वेअर. आता आपण काय करणार आहे की यातले जे हे काठाचे जर तुम्ही मोजले तर हे टाके 30 आहेत आणि इकडे 29 आणि एक इकडचा कॉर्नर असे 32 टाके होतील आपले. तर आपण त्यापैकी 16 टाक्यांवर फक्त एक असा पट्टा करून घेणार आहे. पहा, मी इथे ग्रॅनी स्क्वेअरचे जे कॉर्नर आहेत तिथे आपला हा एक दोरा जोडून घेतला. आता पुढची पूर्ण बॅग मी याच रंगाने करणार आहे, कारण आता इथे 3 चेन करा पहिला डबल क्रोशे म्हणजे, आणि या प्रत्येक डबल क्रोशेवर एक एक डबल क्रोशे, असं 14 टाक्यात करायचं आपल्याला. तर पहिला 3 चेनचा होता म्हणजे 13 टाक्यात करा आता, किंवा 15 टाक्यात करा. आजकाल फ्रेम मोठी असते चष्म्याची, लहान असते, त्यामुळे आपण अघळपघळ 15 टाक्यांमध्ये करून घेऊ. डबल क्रोशे 1 in 15 स्टिचेस. सरळ बाजूनीच करत आहे आपण. शेवटच्या टाक्यात मी 2 डबल क्रोशे केले. असे एकूण 14 डबल क्रोशे झाले आपले. 3 आणि 3 6 आणि 3 9 3 12 आणि 2 14. आता एक चेन करा, टर्न करा. पुढची एक ओळ आपण सिंगल क्रोशेची करू. सिंगल क्रोशे 1 in each स्टिच. प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे किंवा मुकाखांब करायचा. असे 14 टाक्यात करून घ्या. 14 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे केला आपण. परत 3 चेन करा, टर्न करा आणि प्रत्येक टाक्यात एक एक डबल क्रोशे करा. म्हणजे एक ओळ डबल क्रोशेची, एक ओळ सिंगल क्रोशेची. असं आपण किती करणार आता याला, की हे फोल्ड करून पूर्ण याच्या लांबी इतकं या टोकापर्यंत आलं पाहिजे. म्हणजे इथून असं वाढवत जाऊन आपण इथपर्यंत हा पट्टा करणार आहे. एवढा 14 टाक्यांचा पट्टा वरच्या टोकापर्यंत. एक सिंगल क्रोशेची ओळ, एक डबल क्रोशे. 14 टाके आहेत, तर प्रत्येक वेळेस झाल्यावर मोजायचे. न मोजता केले तर एखाद वेळेस शेवटचा टाका सुटू शकतो. 14च्या जागी जर 13 झाले तुमचे, तर आपल्याला पूर्ण लहान मोठं असं होऊ शकतं. त्यामुळे आता हा पट्टा मी पूर्ण करून घेते. एक चेन करून टर्न केलं. आता प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करा. असं सिंगल क्रोशे, डबल क्रोशे असं कुठपर्यंत करायला सांगितलं मी तुम्हाला, की याची लांबी पूर्ण वरच्या टोकापर्यंत होईल या पट्ट्याची, एवढं करू आपण. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा पट्टा करून घेतला आहे मी 14 टाक्यांचा आपल्या, आणि साधारण बरोबर याची लांबी आपल्या चौकोना एवढी, ग्रॅनी स्क्वेअर जेवढा लांब केला होता तेवढा लांब करून घेतला आहे. आता आपल्याला इथे माहीत आहे की 31 टाके आहेत, तर आपण 32 टाके घालू, कारण हे थोडे सैल आहेत, जागामध्ये सुटलेली आहे आणि याची रुंदी 6 इंच आहे.
6च्याही वरच आहे, 6.5 इंच आहे. तर जवळपास 11.5 इंच किंवा 11 इंच तरी आपण हे विणून घेऊ. तर 32 टाके करा आणि जसं हे विणलं की एक सुई डबल क्रोशेची, एक सिंगल क्रोशेची. तर अशाच पद्धतीने 11 इंच त्याच्या दुप्पट 22 इंच होईपर्यंत विणा. आपले हे 31 टाके केले आहेत मी आणि बघा बरोबर आपल्या या लांबी एवढी झाली आहे. तर हवं तर आपण ही लोकर माझी खूप पातळ आहे म्हणून मी एक आणखीन टाका करते 32 आणि मग आपण 32 टाके झाले. आता आपल्याला पहिली ओळ डबल क्रोशेची करायची आहे म्हणून 3 चेन करा, 1 2 3 आणि चौथ्या चेनमध्ये डबल क्रोशे करा. असे 32 डबल क्रोशे झाले पाहिजे. डबल क्रोशे 1 इन ईच ऑफ दी 32 स्टिचेस, 31 कारण पहिला 3 चेनचा आहे डबल क्रोशे. तर असे 32 डबल क्रोशे येतील. 32 डबल क्रोशे करून झाले आहेत आपले. एक चेन करा, टर्न करा आणि प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करा अगदी पहिल्या टाक्यापासून. सिंगल क्रोशे 1 इन ईच स्टिच 32 टाइम्स आणि मग परत 3 चेन करून डबल क्रोशे करा. असे आपण किती लांब करायचं आहे, तर जेवढी आपल्याला बॅग लांब पाहिजे आहे, मला 11 इंच हवी आहे समजा, तर त्याच्या दुप्पट म्हणजे 22 इंच लांब आपण हा असा पट्टा करून घेणार आहे. 32 टाक्यांचा 22 इंच लांब. आपल्याला सांगितल्याप्रमाणे हे 24 इंच करून घेतलं मी जवळपास. 22 म्हटलं पण मी त्याहून ते लहान वाटलं मला म्हणून आणखीन मोठं करून 24 इंच केलं आहे. आता आपण काय करणार आहे, हे पूर्ण असं राहील डबल आणि त्याच्यावर हे जे आपण समोरचा भाग केला आहे हा समोरचा एक कप्पा म्हणून इथे येईल. त्यात चष्म्याचा आपण वेगळा कप्पा केला आहे. हे स्पेशालिटी असलेली बॅग आहे आपली. तर आता यानंतर सगळ्या बाजू आपण शिवून घेऊ. आता आणखीन एक आपण याला आतला कप्पा करणार आहे आणि त्यासाठी मी 20 टाके घेऊन यावर परत एक डबल क्रोशे, एक सिंगल क्रोशेची ओळ अशी केली आहे. आता ही मी इथे 3 बाजू या चौकोनाच्या इथे शिवून घेणार आहे. जर तुमच्याजवळ अशी चेन वगैरे असेल जुनी किंवा नवीन, तुम्ही चेन याला इथे वरती लावू शकता. म्हणजे पैसे ठेवण्यासाठीची खास जागा तयार होईल. तर मी हे साधं टॅपेस्ट्री नीडलनी या 3 बाजू शिवून घेते आहे. त्यानंतर आता आपल्याला इथे याचं झाकण करायचं आहे, झाकण टाईप. तर त्यासाठी आपण काय करायचं बघा, आपण असं साधारण गोलाकार इथे झाकण करणार आहे. तर आपण याच्यावर हे जे टाके आहेत, मधल्या टाक्यामध्ये हाच दोरा आपण पुन्हा जोडून घेऊ. 32 टाके होते आपले, तर आपले 16 इकडे आणि 16 इकडे 2 डबल क्रोशेच्या मध्ये मी हे मार्कर लावून घेतलं. आता आपल्याला इथे जे झाकण टाईप करायचं आहे त्याला पर्सचं, त्यासाठी काय करू आपण की हा सेंटर आहे, 2 टाके सोडा आणि तिसऱ्या टाक्यामध्ये आपण हा दोरा जोडून घेऊ आणि जी गॅप आहे 2 डबल क्रोशेच्या मधली, तर त्याच्यामध्ये आपण 8 किंवा 9 डबल क्रोशे करून घेऊ. डबल क्रोशे 9 इन द गॅप बिटवीन 2 डबल क्रोशेस, सेंटर ऑफ दिस डबल क्रोशे 1 2 असे 9 डबल क्रोशे करून 4 झालेत आपले डबल क्रोशे करून. 5 6 7 8 आणि 9 डबल क्रोशे केले आपण 2 डबल क्रोशेंच्या मध्ये, अगदी मध्यभागी जे आहे आपले 32 टाके त्याच्या मध्यभागी. तर हे असे 9 डबल क्रोशे झाल्यावर परत जसे इकडे 2 टाके सोडून आपण जोडलं होतं, म्हणजे 3 खांब ॲक्च्युअल येतात आणि मग त्या तिसऱ्या टाक्यात जोडलं होतं, तसंच इथे सुद्धा 1 आणि 2 टाके सोडले आणि तिसऱ्या टाक्यात आपण स्लिप स्टिचने जोडून घेऊ. आता याच्या पुढची ओळ आपल्याला अशी नेहमीसारखीच करायची आहे. तर 3 चेन करा, 1 2 3 परत 2 टाके सोडून पुढच्या टाक्यामध्ये स्लिप स्टिचने जोडून घेऊ किंवा सिंगल क्रोशे करा, टर्न करा आणि आता या प्रत्येक टाक्यात 2-2 डबल क्रोशे करायचे. तर पहिल्यातला हा झाला समजा एक करून, दुसरा डबल क्रोशे केला आपण, म्हणजे हे 18 डबल क्रोशे येतील. आता प्रत्येक टाक्यात 2-2 डबल क्रोशे 2 इन ईच ऑफ द 9 स्टिचेस. तर असे 18 डबल क्रोशे करून घ्या.
18 डबल क्रोशे झाले आपले. पुन्हा आपण 2 टाके सोडू आणि तिसऱ्या टाक्यामध्ये सिंगल क्रोशेने जोडू. आता एक चेन करून टर्न करा. आता आपल्याला इथे थोडंसं डिझाईन घालायचं आहे. किंवा आपण 3 चेन करू. 3 चेन केल्या आणि परत मगासारखंच तिसऱ्या टाक्यामध्ये सिंगल क्रोशेने जोडलं. आता एक चेन करा आणि इथे पहिला टाका सोडून द्या आणि दुसऱ्या टाक्यामध्ये पफ करा 5 पदरी किंवा 4 पदरी केला तरी चालेल. 1 2 3 4. दोऱ्याचा वेढा घेऊन सगळ्यातून काढलं, परत दोऱ्याचा वेढा घेऊन घट्ट केलं. तर एक पफ केला आपण, 2 चेन करा. पुन्हा पुढचा एक टाका सोडून द्या आणि पुढच्या टाक्यामध्ये पफ करा. 1 2 3 4. 4 पदरी पफ, दोऱ्याचा वेढा घेऊन सगळ्यातून काढलं, एक चेन करून घट्ट केलं. मग परत 2 चेन करा आणि एक टाका सोडा आणि पुढच्या टाक्यात पुन्हा पफ करा असंच. तर असे आपले 9 पफ येतील. सॉरी, मी तुम्हाला 9 पफ म्हटले, पण 8च पफ आले, कारण इकडेही आपण एक चेन 2 टाके सोडले आणि इकडेही सोडलेत. त्यामुळे आता जसं इकडे सुरुवातीला एक डबल क्रोशे आणि एक चेन केली होती, तसंच इथेही करू. एक चेन केली मी आणि शेवटच्या टाक्यात एक डबल क्रोशे आणि हा डबल क्रोशे झाला की इकडे 2 टाके सोडून तिसऱ्या टाक्यामध्ये स्लिप स्टिचनी जोडून घ्या. स्लिप स्टिचनी किंवा सिंगल क्रोशे करा. त्या साईडनी आपण सिंगल क्रोशेच केला आहे कारण. तर असा हा राऊंड झाल्यावर आपलं गोल झाकण जे करत आहे आपण बॅकचं ते असं दिसेल. आता परत 3 चेन करा. 1 2 3. परत 2 टाके सोडून तिसऱ्या टाक्यामध्ये सिंगल क्रोशेनी जोडू आपण. आपण हे 3 चेन करून इथे 2 टाके सोडून जोडलं आहे. आता प्रत्येक गॅपमध्ये आपण 4-4 डबल क्रोशे करू. फक्त पहिल्या गॅपमध्ये 3 आणि शेवटच्या गॅपमध्ये 3 करू. बाकी सगळीकडे 4-4 डबल क्रोशे. कारण हा एक 3 चेनचा डबल क्रोशे आहे म्हणून. आता परत 4-4 डबल क्रोशे. डबल क्रोशे 4 इन ईच गॅप ऑफ चेन 2. ही ओळ आपली पूर्ण झाली आहे आणि 9 चौक 36 डबल क्रोशे झाले आहेत. परत 2 टाके सोडून आपण तिसऱ्या टाक्याशी 2 सोडून तिसऱ्या टाक्याशी सिंगल क्रोशेनी जोडून घेऊ. आता हा राऊंड आपल्याला चेनचा करायचा आहे. 1 2 3 4 5. 5 चेन, 4 डबल क्रोशे नंतर जो किंवा चौथ्या डबल क्रोशेच्या टाक्यात एक सिंगल क्रोशे. पुन्हा 5 चेन. 1 2 3 4 5 आणि 4 डबल क्रोशेच्या शेवटच्या 4च्या गटात शेवटच्या डबल क्रोशेवर सिंगल क्रोशे. तर असे 5-5 चेनचे लूप येतील. आता शेवटचा राऊंड आहे आपला. परत 3 चेन करू. 1 2 3 आणि शेवटच्या टाक्यामध्ये जोडून घ्या याला सिंगल क्रोशेनी. टर्न करा आणि आता प्रत्येक टाक्यामध्ये नाही, प्रत्येक गॅपमध्ये आपल्याला सिंगल क्रोशे डबल क्रोशे असं करायचं आहे. पण पहिल्या गॅपला इथे जोडलं असल्यामुळे सिंगल क्रोशे करायचे नाही, डायरेक्ट डबल क्रोशे करू आपण. 6 2 3 4 5 आणि 6. 6 डबल क्रोशे, एक हाफ डबल क्रोशे आणि एक सिंगल क्रोशे. एवढं एका गटात केलं आपण शेवटच्या. आता इथे दुसऱ्या गटाचं असं नाही करायचं आहे, कारण पहिले एक सिंगल क्रोशे करायचा, एक हाफ डबल क्रोशे, मग 6 डबल क्रोशे. 1 2 3 4 5 6. 6 डबल क्रोशे, मग एक हाफ डबल क्रोशे
आणि शेवटी एक सिंगल क्रोशे. म्हणजे पहा या 5 चेनच्या गॅपमध्ये काय केलं आपण, एक सिंगल क्रोशे, एक हाफ डबल क्रोशे, 6 डबल क्रोशे, पुन्हा एक हाफ डबल क्रोशे, एक सिंगल क्रोशे. आता हेच प्रत्येक ह्याच्यात रिपीट करायचं. एक सिंगल क्रोशे, एक हाफ डबल क्रोशे, नंतर 6 डबल क्रोशे, पुन्हा शेवटी एक हाफ डबल क्रोशे, एक सिंगल. काय केलं बघा, दुसऱ्याही गॅपमध्ये 5 चेनच्या एक सिंगल क्रोशे, एक हाफ डबल क्रोशे, 6 डबल क्रोशे, शेवटी पुन्हा एक हाफ डबल क्रोशे, एक सिंगल क्रोशे. आता असं सगळ्या गॅपमध्ये करा, फक्त शेवटची सोडून. शेवटी काय करायचं मी सांगते, मग ती पहिल्यासारखी करायची आपल्याला. बघा आपलं हे पूर्ण झाकण होत आलं आहे आता. या सगळ्या 1 2 3 4 5 6 आणि 7 सातही याच्यात आपण काय केलं, एक सिंगल क्रोशे, एक हाफ डबल क्रोशे, 6 डबल क्रोशे, पुन्हा एक हाफ डबल क्रोशे, एक सिंगल क्रोशे, हे मधल्या सगळ्या ह्याच्यात केलं. फक्त पहिलं आणि शेवटचं वेगळं करतो आहे. तर शेवटच्या याच्यात पहिल्यासारखंच करायचं, म्हणजे एक सिंगल क्रोशे, एक हाफ डबल क्रोशे आणि आता 6 डबल क्रोशे करून या शेवटच्या टाक्याशी जोडायचं आहे आपल्याला. डबल क्रोशे 1, डबल क्रोशे 2, 3, 4, 5, 6. 6 डबल क्रोशे केले. फक्त एक सिंगल क्रोशे आणि एक हाफ डबल क्रोशे आणि सिंगल क्रोशे नाही केला. आणि हे वाटलं तर एखादा आणखीनही करू शकता तुम्ही, कारण तिकडे एक 3 चेनचा होताच सुरुवातीला पहा. हा एक 3 चेनचा डबल क्रोशे होताच, इथे नव्हता तसा, म्हणून मी 7 केले. आणि आता या पहिल्या टाक्याशी आपण सिंगल क्रोशेने जोडून घ्यायचा. दोरा कापून घ्या, म्हणजे आपलं हे झाकणाचा भाग जो आहे तो पूर्ण झाला. बघा हे झाकण केल्यावर आपली इतकी सुंदर बॅग दिसणार आहे. आता इकडे काय करायचं आहे, आणखीन आता राहिलं काय आपल्याला, इथे मध्ये हा चौकोन शिवून घ्यायचा आहे 3 बाजूनी. सिंगल क्रोशे जिथे आहे तो भाग आपण वर ठेवू आणि या 3 बाजू शिवून घ्यायच्या आहे. मध्यभागी शिवा अशा. नंतर आपल्याला हा गॉगल किंवा चष्म्यासाठी जो पार्ट केला आहे हा ठेवायचा इथे. आता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कार्डसाठी एखादा आणखीन कप्पा इथे करू शकता, जसा हा केला आहे तसाच. एक नुसता चौकोन करायचा आणि याला जोडायचा, तर तसाही तुम्ही कप्पा करू शकता. आता हा समजा मला इथे शिवून घ्यायचा आहे. मी करेनच हवं तर एक छोटासा कार्डसाठी कप्पा. तर कार्डसाठी आहे, पैशासाठी आणि गॉगलसाठी असे 3 खण आहे याच्यात. आणि या व्यतिरिक्त मोबाईल आहे आणि बाकी चिल्लर सामान ठेवायला भरपूर जागा आहे. आता ही जर तुम्हाला शिवायची आहे चारही बाजूनी, सॉरी 4 नाही 3 बाजूनी, तर तिन्ही बाजूनी एक तर केशरी रंगाने तुम्ही शिवू शकता, किंवा फार गॉडी वाटत असेल केशरी तर हा जो रंग आहे याने शिवलं तरी चालेल. तर साधा आपण सिंगल क्रोशेने शिवणार आहे. म्हणजे आधी आपण हा चौकोन याला शिवून घेऊ. असा इथे बरोबर टाके मोजूनच घ्या आणि त्याप्रमाणे हे तिन्ही आलं पाहिजे शिवणात. म्हणजे हे केशरी भाग, नंतर गॉगलचा पार्टिशन ते आणि हे तिसरं, असे तिन्ही मिळून. आणि सिंगल क्रोशेनं नसेल जमत तर सरळ उलटं करून टॅपॅस्ट्री निडलनी शिवलं तरी चालेल. तर असं शिवून घेऊ आधी आपण आणि मग त्याला पूर्ण बाजूनी सिंगल क्रोशे करून घेऊ. खालूनसुद्धा करू, केशरी रंगाने किंवा या रंगाने. ही पर्स शिवून पूर्ण करा असं मी म्हटलं तुम्हाला, पण मग मला असं वाटलं की एकदा परत दाखवावं. आता इथे तर साधं साधंच होतं. पूर्ण हे वरचा पीस लावायच्या आधी मी ह्या दोन्ही बाजू शिवून घेतल्या होत्या आणि या 2 बाजूचं अगदी सोपं आहे. त्यात डबल क्रोशेची जागा असेल तिथे 2 सिंगल क्रोशे केले आणि सिंगल क्रोशेची ओळ असेल तिथे 1 सिंगल क्रोशे केला. असं आधी या दोन्ही बाजू शिवून घेतल्या आणि नंतर हा चौकोनी पीस लावला आहे. आता हा चौकोनी पीस लावताना आपण जो गॉगलचा खण केला आहे याच्यात, तर तो आपल्याला याच्या सोबत जोडायचा आहे. सिंगल क्रोशेनीच जोडला आहे पूर्ण. तर तेच एकदा दाखवावं म्हणून मला पुन्हा असं वाटलं, म्हणून मी पुन्हा व्हिडिओ करत आहे. तर साधे केशरी रंगाने करत आहे, कारण याच्यावर हा रंग चांगला नसता दिसला म्हणून आपण हे जोडण्याचं काम केशरीनीच करत आहे. तर इथे हा भाग पूर्ण जोडून घेतल्यामुळे याचे टाके तयारच आहे. तर आपल्याला या टाक्यांमध्ये फक्त या केशरी टाक्यांनी सिंगल क्रोशे करायचे आहे. तर इकडचा एक टाका घ्यायचा आणि असं धरा, म्हणजे तुम्हाला सुटणार नाही टाके. बरोबर इकडचाही एक टाका घ्यायचा पुढचा, दोन्हीचे 2-2 धागे, दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढला आणि सिंगल क्रोशे केला.
परत पुढच्या टाक्यात आता सुई घातली, इकडच्याही पुढच्याच टाक्यात सुई घाला. एकदम एक नाही तर ते जरा घट्ट आहेत त्यामुळे पुढे पुढे जातो आपण, तर तसं नको व्हायला म्हणून असं उभं धरा म्हणजे टाका सुटणार नाही कोणताही. त्यानंतर परत पुढचा टाका आणि इकडचा पुढचा दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढला आणि सिंगल क्रोशे. तर असे सिंगल क्रोशे करून घेतले आहेत. त्याच्या आधी जसं हे शिवून घेतला इकडची बाजू आणि इकडची बाजू मात्र हे जॉईंट करता करता शिवलेली आहे. सॉरी. तसा आणखीन एक शिवून घेतला आहे, हा आतला कप्पा. मी तुम्हाला सांगितलं होतं 3 चेन करून 3 बाजूंनी शिवून घ्या म्हणून. तर तसा तोही कप्पा शिवला आहे, म्हणजे हाही एक आपला चांगला मोठा कप्पा झालेला आहे. आता आपल्याला इथे आतमध्ये जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की एक पाकीट तुम्ही इथे हवं तर छोटं शिवू शकता. तर तसं वेगळं शिवण्याऐवजी आतमध्ये शिवण्याऐवजी मी असं वेगळंच एक पाकीट करून घेतलं आहे पहा. अशी पर्स आपण ऑलरेडी केली आहे, अगदी तशीच केली आहे मी ही. 20 टाके घातल्यात सुरुवातीला मधल्या भागापासून. हा मध्य जो आहे इथून 20 टाके घातले. प्रत्येक टाक्यात एक एक डबल क्रोशे केला आणि कॉर्नरच्या टाक्यात 6 डबल क्रोशे केले. दुसऱ्या बाजूने पुन्हा तसेच 20 पूर्ण केले. मग 3 चेन करून टर्न केलं, परत हे सगळे टाके केले इकडे आणि या बाजूचे 2-2 टाके केले. हे सगळं मी एका पर्समध्ये आपल्या सांगितलंच आहे, लाल रंगाची पर्स आहे. तो व्हिडिओ लिंक मी शेअर करते इथे. तर इथे फक्त आता याला प्रेस बटन लावणार आहे मी. 2 बाजू या शिवून घेतल्या आहेत आपण. करताना एक लांब पट्टी केली होती अशी, एक साईड गोल असलेली एक साईड सरळ असलेली आणि त्याच्या 2 बाजू शिवून अशी छोटी पर्स आहे. ही पर्स पूर्ण हे एवढं पूर्ण करून घेते मी आणि पूर्ण झालं की तुम्हाला दाखवते. आता याला तुम्ही एक तर साखळीने जोडा किंवा मोती लावा की काम पडलं तर ही पर्स अशी आत टाकता आली पाहिजे इथे. किंवा तुम्हाला जर याला आणखीन सुरक्षित पाहिजे असेल तर याला जसं झाकण आहे तर असे आत टाकता येईल आणि हे झाकण लावता येईल, असं सुद्धा आपण करू शकतो. आणि इथे एखादा मणी किंवा मोठा शो बटन असेल तर ते लावून आपण हे पूर्ण करू. हे मोती लावून आपण ही छोटी पर्स अशी इथे साईडला लावणार आहे आणि जे आपल्याला वाटलं तर आतमध्ये सुद्धा टाकता येईल असं. या पर्सला एक आणि इथे एक असे 2 प्रेस बटणं लावून घ्या. आता फक्त बेल्ट कसा करायचा तो पहा. बेल्ट आपण इथपासून सुरू करणार आहे, त्यामुळे इथून ही लांबी आणि मग जेवढा तुम्हाला लांब हवा असेल तेवढा. तर एवढा मोठा आपल्याला बेल्ट करायचा आहे. तर अर्थात ती पर्स चांगली जाडजूड असल्यामुळे आपण डबल दोरा घेऊ आणि तो स्टर्डी बेल्ट ज्याला मी म्हटलं आहे त्या तसा आपण बेल्ट करू. तर आपण इथे दुहेरी दोरा घेतला, स्लिप नॉट केली, 2 चेन करा. पहिल्या चेनमध्ये सिंगल क्रोशे करा. थोडं सैल, म्हणजे एकदम घट्ट नाही एवढं. सिंगल क्रोशे केल्यानंतर आपल्याला टर्न करायचं आहे. तर टर्न कसं करायचं, हा दोरा नेहमी बॅक साईडला जाईल असा. मग हे जे 2 टाके आहेत इथे त्याच्यात सुई घातली, दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढला. 4 दोरे आहेत सुईवर, दोऱ्याचा वेढा घेऊन 4 इथून काढला. परत टर्न करायचं कसं, हा दोरा मागे जाईल असा. आता 4 टाके आहेत इथे, 2 टाके म्हणजे 4 धागे पहा. 4 धागे दिसतात स्पष्ट. तर या 4ही धाग्यात सुई घातली, दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढला. पुन्हा इकडे 4 धागे आले. आता दोऱ्याचा वेढा घेऊन 4 इथून काढला. हे आपण डबल दोऱ्याची करत आहे म्हणून 4-4 येतं. जर सिंगल दोऱ्याची हीच विण केली तर 2-2 येईल. परत टर्न करा तसंच. हे इथे 4 धागे आहेत आडवे, त्या 4ही धाग्यात सुई घातली, दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढला. आता सुईवर 4 धागे आहे, सिंगल क्रोशे केला. परत टर्न केलं, वर्किंग लूप आपलं दोरा वर्किंग यान मागे जाईल असा. पुन्हा या 4 टाक्यातून सुई घालून दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढला. 4 टाके आहेत आता सुईवर, पुन्हा दोऱ्याचा वेढा घेऊन सिंगल क्रोशे केला. परत आपल्याला टर्न करायचं आहे आणि या 4 टाक्यांमध्ये सुई घालून सिंगल क्रोशे करायचा आहे. सिंगल क्रोशेच, फक्त सरळ वर टाक्यात न करता आपल्याला असं तिरपे जे टाके आहेत 2, म्हणजे 4 धागे आहेत आपले डबल असल्यामुळे, तर या 4 धाग्यात घालून
टाका काढावा लागतो आणि मग दोऱ्याचा वेढा घेऊन सिंगल क्रोशे नेहमी करतो तसा. परत टर्न करा, एक एक सिंगल क्रोशे करायचा, टर्न करायचा. पुन्हा इकडे 4 धागे आहेत, हे चारही याच्यात सुई घालून दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढला, दोऱ्याचा वेढा घेऊन चारही टाक्यातून काढला, टर्न केलं. परत पुन्हा हे 4 टाके आहेत तिरपे, हे 4 धागे आहेत पहा, आणि या चारहीमध्ये सुई घालून दोऱ्याचा वेढा घेऊन परत एकदा पहा, या चारही टाक्यात सुई घातली, दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढला, पुन्हा 4 टाक्यात सुईवर 4 धागे 2 टाके, दोऱ्याचा वेढा घेऊन दोन्हीतून काढला. परत टर्न केलं, 4 टाक्यात दोऱ्यात सुई घालून टाका काढायचा, सिंगल क्रोशे करायचा, टर्न करायचं, 4 टाक्यात 4 धाग्यात सुई घालून टाका काढायचा, एक डबल असतो तो, आणि दोऱ्याचा वेढा घेऊन सिंगल क्रोशे करायचा. पुन्हा टर्न करायचं, या 4 टाक्यात सुई घालून 4 टाक्यात सुईवर परत दोऱ्याचा वेढा घेऊन त्यातून काढला. परत टर्न, असे तिरपे 4 धागे दिसतातच हे, तर यात सुई घालून दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढायचा आधी, आणि मग ते 2 टाके ना आधीचे 2 असे 2 धागे, असे 4 धागे असतात, तर चारीतून सुई घालून सिंगल क्रोशे करायचा. परत तसंच. तर असा बेल्ट करा, तुम्हाला जेवढा लांब हवा असेल तेवढा, आणि मग झाला की आपण फक्त शिवून घेणार बेल्ट. बघा असा छान मजबूत बेल्ट होतो आपला. तर हा आपण तिथे शिवून घेऊ. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ही पूर्ण झाली आहे पहा माझी बॅग. जसं मी तुम्हाला तो पट्टा शिकवला की स्टर्डी बेल्ट कसा करायचा, तर तसाच बेल्ट केलेला आहे मी. दुहेरी दोऱ्याने केला आहे आणि इथून इथपर्यंत शिवलेला आहे दोन्ही बाजूनी. शिवाय आपला भरपूर मोठा असा लांब आहे. पट्ट्याची लांबी बघाल तर ती 45 ते 46 इंच ठेवलेली आहे, आणि त्यापैकी हा एवढा भाग त्याचा शिवलेला आहे. तर खूप सुंदर. आता जसं मी तुम्हाला ही पर्स दाखवली होती, तर याला बटन लावलेलं आहे. आपण इथे एक खास पैसे वगैरे ठेवू शकता तुम्ही यात, आणि ही पर्स अशी लटकून बाहेर ठेवली तरी चालेल. समजा काही मेकअपचं वगैरे सामान ठेवलं त्यात, तर बाहेर ठेवली तरी चालेल, किंवा पैसे असतील तर ही अशी आतमध्ये सुद्धा आपण ठेवू शकतो. शिवाय आपला हा याचा खंड चष्म्याचा किंवा गॉगलचा तो आहेच, आणि आतमध्ये सुद्धा आपण एक खंड दिला आहे, ज्याला तुम्ही चेन लावू शकता हवं तर. इथे इथे तुम्ही कार्ड वगैरे, काही महत्त्वाची डायरी वगैरे सुद्धा ठेवू शकता अशी. आणि असे सुंदर पर्स करायला किंवा बॅग करायला तुम्हाला नक्कीच खूप आवडेल. मोठा मोबाईल जरी असला आपला असा कव्हरवाला, तरी पण त्यात छान मावतो. तर मला वाटतं खूप आवडलं असेल तुम्हाला. आवडलं असेल तर थंब दाबून लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना. चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.